Hallelujah. Jesus. Glory to God. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. You can be seated. तुम्ही बसू शकता. Hallelujah. You know, God said, the war, the battle is mine, आमेन. आणि देव म्हणतो हे युद्ध माझं आहे, not yours. ते तुमचं नाहीये. Are you stuck in some battle? तुम्ही कुठल्या युद्धामध्ये अडकलेले आहात का? कुठली अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात का? And God says, it is not for you. आणि देव म्हणतो हे तुमच्यासाठी नाहीये, ते It is for me. ते माझ्यासाठी आहे. Setting you free from this battle is my work. आमेन. आणि त्या युद्धातून बाहेर काढणं हे माझं काम आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God says, your work is only to look to me. आणि तुमचं काम काय आहे? देव म्हणतो फक्त माझ्याकडे पाहायचं. Look to me. माझ्याकडे पहा. Peter was walking and looking to Jesus. आणि पेत्र काय करत होता? पाण्यावर चालत होता, पण त्याचे नेत्र त्या परमेश्वराकडे होते, येशूकडे होते. As long as you walk looking to Jesus, आणि जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहत चालत आहात, you can walk even on unbelievable grounds. आमेन. मग तुम्ही अविश्वास, तुम्हाला कधी कल्पना केली नाही अशा जमिनीवर, अशा परिस्थितीवर तुम्ही चालत जाताल. Praise God. हालेलुया. You know, looking to Jesus is not a normal looking. It is a power. It is a Amen. connection with power. आणि येशू ख्रिस्ताकडे पाहणं फक्त पाहणं नाहीये, तर ते सामर्थ्यशाली आहे. It is connecting with the power. आणि ते काय करतं? आपल्याला त्या सामर्थ्याशी जोडतं. It is connecting to the supernatural. आणि ते आपल्याला अलौकिकाकडे नेतं. God's children are supernatural. आमेन. आणि देवाची लेकरं अलौकिक आहेत. I'm telling you, believe. तुम्ही विश्वास ठेवा, मी सांगतोय तुम्हाला. God's children are supernatural children. आमेन. म्हणा आमेन. मी देवाचं अलौकिक लेकरू आहे. You are not natural. सगळ्यांनी बोला. I am supernatural. तुम्ही म्हणा असं, मी अलौकिक आहे. I am a supernatural child of God. आमेन. मी अलौकिक आहे, परमेश्वराचं लेकरू And आहे. I expect only supernatural things to happen to me. आणि मी अपेक्षा करतो माझ्या जीवनात अलौकिक गोष्टीच घडतील. Amen. हालेलुया. Only supernatural. फक्त अलौकिक गोष्टी. Hallelujah. हालेलुया. Impossible to your eyes. आणि तुमच्यासाठी अशक्य असेल, Impossible to your mind. तुमच्या मनासाठी, तुमच्या मनात तुम्ही विचार करतात हे अशक्य आहे. But when you look to God, all things become Amen. possible. पण तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे पाहताल, सर्व गोष्टी तुमच्यासाठी शक्य होतील. You can say amen loudly. तुम्ही आमेन म्हणू शकता. जेव्हा असं वचन येतं, काही प्रोफेसीज येते, तुम्ही आमेन बोला. Amen. You know, your amen, I don't know whether I taught about amen here. आणि मी आमेन या शब्दाचा काय अर्थ आहे ते सांगितलं The की नाही? word amen or amen is a very powerful word. आणि हा शब्द आमेन आहे, हा खूप सामर्थ्यशाली आहे. When you say amen, जेव्हा तुम्ही आमेन म्हणता, you enter into that blessing. मग तुम्ही त्या आशीर्वादांमध्ये प्रवेश करता. Whatever word comes, जो काही शब्द, जे वचन देवाकडून येत आहे, when you receive it by saying amen, आणि जेव्हा तुम्ही आमेन म्हणून ते शब्द, ते वचन ग्रहण करता, the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, you are legally joined to that blessing. मग तुम्ही त्या आशीर्वादांशी कायदेशीररित्या जुडले जाता. Legally, कायदेशीररित्या it becomes your right. तो तुमचा अधिकार होतो. God to bless you becomes your right. आणि देवाने तुम्हाला आशीर्वाद करणे हे कायदेशीररित्या तुमचा अधिकार आहे. Healing becomes your right. आमेन. आरोग्य हे तुमचा अधिकार आहे Because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Amen. So when you say amen, when you respond by faith, आणि म्हणून जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला प्रतिसाद देता, you enter into it. तुम्ही त्या आशीर्वादांमध्ये प्रवेश करता. You know, the Bible says, आणि पवित्र शास्त्र आपल्याला in the सांगतं, afternoon, the Lord was speaking some wonderful things, but I'm going to share a few things from that. आणि दुपारी देव माझ्याशी खूप अद्भुत गोष्टी बोलत होत्या, त्या मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे Psalms थोड्या वेळाने. 118:17 says, साम्स 118, 117. 118, 117. स्तोत्र 118, 117 कहता है, it says, ते काय सांगतं आपल्याला? I shall not die, मी मरणार नाही, but I shall live, पण मी जगणार, and I shall declare the works of the Lord. आणि देवाची कृत्य मी घोषित करणार. Let's read in Hindi, Marathi, whichever language you want. स्तोत्र 118, 117. Psalms 118, 117. 118, 117 त्यातलं.
Yeah, you can read in Marathi. 17 ना. Yeah, read, someone read quickly. 118 17. Huh. मी आमेन. Amen. मी मरणार नाही पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करेन. You will declare. आमेन. God is kept you to declare. आणि देवाने तुम्हाला जाहीर करण्यासाठी, घोषित करण्यासाठी ठेवलेलं आहे. I am living so that I may declare the works of God. आणि मी काय जगतो कारण मला देवाची कृत्य ही घोषित करायची आहेत. The purpose of my living is to declare the works of God. आणि माझ्या जगण्याचं उद्देश काय आहे तर देवाची कृत्य ही घोषित करायची. Otherwise, I am living like a dead man. नाही तर मी काय आहे, एक मृत मनुष्यासारखा आहे. If I am living, जर मी जगतोय then I am living to declare His works. मग मी त्याची कृत्य घोषित करण्यासाठी जगत आहे. Praise God. हालेलुया. You cannot say that God never worked anything in your life. आणि तुम्ही असं कधीच बोलू शकत नाही की देवाने माझ्या जीवनात काही कृत्य केलीत किंवा काही कार्य केलेलं When आहे. you go to those, केलंच those नाही. days, when जेव्हा you go back to those days, तुम्ही जेव्हा भूतकाळात जाता you remember the works of God. तेव्हा तुम्हाला ते देवाची कृत्य ती लक्षात येतात. You must declare it again and again. मग तुम्ही ते पुन्हा आणि पुन्हा घोषित केलं पाहिजे. You must declare the works of God in your life. आणि देवाची जी कृत्य आहे, जे देवाचं कार्य आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सतत घोषित केलं पाहिजे. I'll tell you something which the Lord told me. आणि देवाने जे मला सांगितलं ते मी आता तुम्हाला सांगतो. Many people say no, it is like old, बहुत पुराना है, बहुत पुराना चीज प्रभु ने किया था. अभी what to talk now? आता त्याविषयी काय बोलायचं. But when you recall and declare those things that God did some years ago, आणि काही वर्षांपूर्वी जे गोष्टी देवाने तुमच्या जीवनात केल्या त्या तुम्ही पुन्हा आठवता आणि घोषित करता. it becomes a platform for God to redo it in your life. आमेन. मग देवासाठी ती जागा तयार होते की तो ती कृत्य पुन्हा तुमच्या जीवनात Do you करतो. want God to work only once, or you want God to work again and again, again and again, again and again? तुम्हाला देवाने एकदाच तुमच्या जीवनात कार्य करायला हवंय की पुन्हा 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 बोलो. पुन्हा. एक ही बात सांगा. चाहिए, प्रभु का काम यार हर दिन चाहिए, हर समय चाहिए, आमेन. जब भी जरूरत है तब चाहिए. कैसा चाहिए, रोज या एक ही बार? If you want every time, then God says, declare what I have been doing. आमेन. मग देव म्हणतो जे मी तुझ्या जीवनात केलंय ते नेहमी घोषित करत राहा. You know, the devil is very smart. आणि सैतान खूप हुशार आहे. He will keep your mouth mum, shut. तो तुमचं तोंड बंद ठेवतो. He'll say, don't say anything. तो म्हणेल की असं काहीच बोलू नको, काही घोषित करू नकोस. तुमको मालूम है ना तुम्हारे लाइफ में क्या है, सबको क्यों बताने का, क्यों बोलने का इसको, क्यों बोलने का शेजाऱ्याला, पाजाऱ्याला, मित्राला, फॅमिलीला, कुटुंबाला, जॉब मध्ये कशाला सांगायचं, तुमच्यापर्यंत ठेवून द्या, त्याच्या पुढे नका जाऊ. But that is the devil. पण तिथे सैतान आहे तो. This is the devil speaking. आणि हे सैतानाचं बोलणं आहे. But God's word is saying something else. पण देवाचं वचन तर दुसरंच काहीतरी आपल्याला शिकवतं. God says, even if I speak one word in your ear, देव म्हणतो एक शब्द जर मी तुझ्या कानात बोललेला आहे. God says, go to the rooftop आणि देव म्हणतो की त्या छतावर जा and speak it out loudly. आणि ते मोठ्याने घोषित कर. That's what the Bible says in Matthews. आणि हेच मत्तेमध्ये आपल्याला वचन शिकवतं. That means God says, don't hide what I tell you. म्हणजेच देव इथे सांगतोय लपवू नकोस मी काय सांगतोय ते. Don't hide what the works that I've done in your life. आणि जी कृत्य मी तुझ्या जीवनात केली ती लपवू नकोस. If you declare these works, जर तुम्ही ही कृत्य घोषित केली it becomes a platform for God to do it again. आणि मग देवासाठी ती पुन्हा जागा तयार होते, ते मंच तयार होतो पुन्हा काम करण्यासाठी. Praise God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Am I talking to living people? आणि मी जिवंत लोकांशी बोलत आहे ना. What is the proof? आणि त्याचं काय खात्री आहे की तुम्ही जिवंत आहात. What is the proof? हालेलुया. मोठ्याने talking- बोला आमेन. Am I talking to living people? Oh my अरे God. बापरे. Very low energy. हाँ चलो अभी अगर इधर से बाहर जाएंगे, अगर पिकनिक मानने का ना कैसा एनर्जी आता है देखो. बोला आमेन. Okay, now tonight, आज रात्री what I'm going to share. Now, आणि मी- that was not the message. हा काय संदेश नव्हता आजचा आपला. But what I'm going to share आज मी काय सांगणार आहे is going to expose the hidden enemy in your life.
आणि तुमच्या जीवनामध्ये कुठे शत्रू लपलेला आहे, देव त्याला उघड करणार आहे From the word. वचनाद्वारे. The devil is a smart person, sits hiding in some dark places. आणि तो खूप हुशार आहे सैतान. तो कुठेतरी अंधकाराच्या भागामध्ये लपून राहतो And he does not show himself, आणि स्वतःला तो प्रकट करत नाही, but he hides पण तो लपून राहतो and waits for a right time. आणि योग्य वेळेची वाट पाहत राहतो. You see a snake? तुम्ही सापाला पाहिलंय ना? When he crawls and goes and hides in a kind of a, you can say, in a hole बिळामध्ये. which is full of darkness. आणि साप काय करतो? लपतो कुठे? त्या बिळामध्ये जिथं अंधार आहे. And he comes out only at the right time, opportune time. आणि त्या तो संधी शोधत असतो आणि योग्य वेळेस तो बरोबर त्या बिळातून बाहेर येतो. Tonight, आज रात्री the fire and the presence of God is going to pull out every hidden enemy. आमेन. देवाची अग्नी सर्व काही तुमच्या जीवनातल्या लपलेल्या गोष्टी असतील सैतानाच्या, ते बाहेर काढेल. Wherever the snake is hiding, जिथे कुठे साप लपलेला आहे, wherever the devil is छुपा बैठा है, the fire of God is going to reveal. आमेन. आणि देवाची अग्नी ते प्रकट करेल. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Paul in the Bible, आणि पौल जो होता आपल्या पवित्र शास्त्रामध्ये, he was caught by the Romans आणि त्याला रोमी लोकांनी पकडलं and he was about to be sent to Rome आणि त्याला तिथे रोम मध्ये पाठवत होते पकडून, and कैद करून. they were going by the waterway. आणि ते पाण्याने बोटीने चालले होते. By the roadway it was very far, आणि जर जमिनीवरून जायचं तर ते खूप लांब होतं. so they chose to go by the waterway by the ship. आणि म्हणून ते बोटीतून जाण्याचं त्यांनी निवडलं. And when they were on the sail, when they started in the ship, आणि जेव्हा ते बोटीतून जात होते, त्यांनी सुरुवात केली प्रवासाला. and suddenly a storm that hits the ship, आणि जेव्हा ते समुद्र मार्गाने जात होते, अचानक वादळ आलं. and the whole ship was up and down in आणि the ती waves. शिप नुसती वर खाली होत होती त्या वेव्सवर, लाटांवर. The ship was called Alexandrian ship. आणि त्या शिपचं, त्या बोटीचं नाव होतं अलेक्झांड्रिन. It was an Alexander type of ship. Yes, इसका मतलब खूप बहुत बड़ा मोठी ship ती था, होती. क्योंकि वो ship में सब तरीके का अनाज, लोग, कार्गो, सब तरीके का लेके जाते थे, क्योंकि काफी बड़ा वो शिप था. And that ship was going up and down in the storm. आणि ती एवढी भरलेली जी बोट होती, ती सुद्धा लाटांवर हेंकाळत होती. Okay? कळलं तुम्हाला? Paul was on that ship. आणि त्या बोटीमध्ये पौल होता. Along with Paul, there were 275 people on the ship. आणि पौल बरोबर 275 लोक त्या शिपवर होते. The Bible says. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. And Paul, when he was traveling in the ship, आणि जेव्हा ते प्रवास करत होते त्या बोटीतून, there was one man in the ship who was the centurion, आणि तिथे एक शताधिपती होते त्याच्यामध्ये, who was always favoring Paul. आणि तो नेहमी त्या पौलवर त्याची कृपादृष्टी होती. अनुग्रह दिखाने का, क्योंकि कुछ चीज ऐसा था जो पॉल के बारे में उसको बहुत पसंद था. So he tried to always show grace upon Paul. आणि मग तो काय करायचा? स्वतःचा अनुग्रह त्याच्यावर, पौलावर दाखवायचा. This is what happens, God has kept some people who will always show favor to you. आमेन. आणि देवाने सुद्धा अशी लोक आपल्या जीवनात ठेवलेली आहेत, जी नेहमी आपल्या कृपादृष्टी त्यांची In your दर्शवतात. job, तुमच्या नोकरीच्या in your ठिकाणी, family, तुमच्या कुटुंबामध्ये, in your circle, तुमचे जे काय मित्रमंडळ circle, आहे त्याच्यामध्ये, everywhere you go, God has kept some people who will favor you. आणि देवाने अशी लोक ठेवलेली आहेत जे नेहमी तुमच्या कृपादृष्टी I have दर्शवतात. experienced. मी त्याचा अनुभव घेतलेला I आहे. experience at so many places, wherever I go, some favor comes. आमेन. आणि मी जिथे कुठे जायचा, देवाचा अनुग्रह, त्या लोकांचा अनुग्रह माझ्यावर असायचा. I don't know why, मला माहित नाही का, but that's how a father is. आणि अशाच प्रकारे आपला पिता He आहे. doesn't want his children to struggle. आणि त्याला नकोय की त्याच्या लेकरांनी संघर्ष करावा. He plants those people in the right spot so that they may show favor. आणि तो अशी लोक तुमच्या मार्गात ठेवतो जेणेकरून तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी And the होईल. centurion was the same one.
आणि तसाच तो शताधिपती होता. Right from start till end, this centurion showed favor upon Paul. आणि त्या प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी पौलावर त्याची कृपादृष्टी But a दाखवली. time came, पण अशी एक वेळ आली एक वेळ आली where Paul said, जिथे पौल म्हणतो, let's not go further in the journey. आता आपण प्रवास पुढे चालू ठेवू नये. Because I feel in my spirit माझ्या आत्म्यात मला असं वाटतंय that we should not go ahead. की आपण पुढे जाऊ नये. Because there is a great danger ahead. आणि पुढे मोठा धोका आहे. But the centurion did not listen. पण त्या शताधिपतीने ऐकलं नाही. This centurion said, let's say what the pilot says. Let's see what the pilot says. आणि तो म्हटला की पायलट काय म्हणतोय बोटीचा त्याचं ऐकूया आपण. Because pilot is more experienced. कारण त्या पायलटला जास्त अनुभव होता. That's what we do many times. आणि असंच आपण प्रत्येक वेळेस करतो, Many अनेकदा times when the करतो. word of God comes to you आणि जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे येतं through a man of God, एखाद्या देवाच्या सेवकाकडून, you ignore the word and instructions and go by your worldly experience. आणि मग तुम्ही काय करता, देवाचं जे वचन आलेले त्या देवाच्या सेवकाकडनं त्याला दुर्लक्ष करून जगामध्ये तुमचे मित्रमैत्रीण किंवा दुसरे कोण ना? बोलताय त्याच्या मार्गाने जाता. We think a man of God को क्या मालूम है? He is an experienced fellow. वो अनुभवी व्यक्ति है, उसको मालूम है ज्यादा है. अगर storm आएगा तो वो हैंडल कर लेगा. What is Paul aware about all this? What is Paul knowing? आणि पौलाला काय माहिती यातलं सगळं? That's what happened in many of our lives. अनेकांच्या जीवनामध्ये हे असंच घडतं. We ignored the instruction or the word that came from God. आणि आपण देवाकडनं आलेल्या सूचना, देवाकडनं आलेलं त्याचं शब्द वचन हे दुर्लक्षित करतो. And we listen to more of what people and their experience says. आणि अनेकदा मध्ये बाहेरची लोक आणि त्यांचा अनुभव काय सांगतो ह्याच्याकडे आपण लक्ष लावतो. And that's what happened. And Paul, they did not listen to Paul, they went ahead. आणि असंच झालं, त्यांनी पौलाकडे दुर्लक्ष केलं आणि ते प्रवासात पुढे गेले. And a time came, the ship was found in the worst storm. आणि मग अशी वेळ आली की ती जी बोट आहे मोठ्या वादळात सापडली. Worst storm. सर्वात वाईट वादळ. For them to stabilize the ship, आणि त्यांना ते बोट होती ते स्थिर करण्यासाठी they had to remove all the things inside the ship and throw in the water. त्यांना त्या बोटीमध्ये ज्यांचं जे काही सामान होतं ते फेकून द्यावं लागलं. सारा सामान जो शिप में था उनको उठा के फेंकना पड़ा ताकि शिप थोड़ी हल्की हो जाए. I'll tell you what the devil did. आणि मी तुम्हाला सांगतो सैतानाने काय केलं इथे. Because you are caught in a storm, आणि तुम्ही त्या वादळात सापडल्यामुळे, you are caught in a very difficult situation, आणि खूप अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही सापडल्यामुळे he'll let you give out everything that you had. आणि तो काय करतो सैतान, तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला बाहेर काढायला सांगतो किंवा फेकून द्यायला लावतो. Whatever God gave, जे काही देवाने दिले तुम्हाला he wanted you to throw away. त्याला हवंय त्या सैतानाला की तुम्ही फेकून द्यावं, Give it out. देऊन टाकावं. Don't keep it. ते ठेवू नकोस. He wanted you to lose those things that आणि God gave you. सैतानाला हवंय की तुम्ही त्या सर्व गोष्टी गमावून टाकाव्या. The ship was loaded with provision. आणि ती जी बोट होती ती सर्व पुरवठ्याने भरलेली होती. The ship had all that thing those 276 people needed. आणि त्या 276 लोकांना काय गरज आहे त्या सर्व गरजांचं सामान त्या बोटीमध्ये होतं. But how the devil is smart. पण बघा सैतान किती हुशार आहे. They tried, the soldiers came and said, let's throw everything out. All the wheat, all the grain, everything, throw it out. आणि सैनिक आले आणि त्यांनी काय केलं, सर्व गहू धान्य जे काय होतं ते त्यांना फेकून द्यायला That's लावलं. how he robs your provision that came from God. असंच ते देवाकडनं आपल्याला पुरवठा येतो, सैतान ते काढून टाकायला लागतो, आपल्याला Why? फेकून द्यायला लावतो. Why? का? Because we ignored the instruction from God. कारण आपण देवाकडनं आलेली सूचना दुर्लक्षित करतो. When we went the opposite way that God wanted us to go, this is what happens. आणि जेव्हा देवाच्या मार्गाच्या विरुद्ध दिशेने आपण जातो तेव्हा हे असं घडतं. It is not God against you. देव तुमच्या विरुद्ध नाहीये, It is we against his word. पण मी आहे देवाच्या शब्दाच्या विरुद्ध. That's why these things happened. म्हणून या गोष्टी God घडतात. is not bad. देव काय वाईट He नाहीये, is not evil. तो काय दृष्ट नाहीये, He didn't give to remove it. आणि तो काय काढून घेण्यासाठी तुम्हाला देत नाही. वो इसने निकालने के लिए दिया नहीं था.
वो उसने दिया था ताकि वो आपके पास रहे, आप Amen. आशीषित हो जाए. But the devil, because we ignored the instructions from the Father, that's why the devil could rob this आणि blessing. पित्याकडून आलेली सूचना आपण दुर्लक्षित करतो, म्हणून तो सैतान ते आपल्याला पुरवठा जे केलेला आहे ते काढून टाकायला That's लावतो. why you must be a part of a ministry. आणि म्हणून तुम्ही मंडळीचा हा भाग असलेच पाहिजे, You must be a church goer. आणि तुम्ही मंडळीत जाणारे असले पाहिजे. Where God sends His instruction, His word through the servant of God. आणि जेव्हा देवाच्या सेवकाकडनं तुम्हाला काही सूचना येते, काही शब्द येतो, And you know this is for me. आणि जेव्हा तुम्हाला समजते की नाही हे माझ्यासाठी आहे, And when you hear, listen and do according to it, you will not lose one thing Amen. from your life. आणि जेव्हा तुम्ही त्या शब्दाप्रमाणे करता, त्या सूचनांप्रमाणे करता, तेव्हा तुमच्या जीवनातले एकही गोष्ट तुम्ही गमावणार नाहीत. And they had to throw away every wheat, grain, everything in the sea. आणि त्यांना हळूहळू सगळं त्यांचं जे पुरवठा आहे तो फेकून द्यावा लागला. What a loss. किती मोठा त्यांचा लॉस होता हा, What a loss. किती मोठा तोटा झाला त्यांचा. But praise God. पण देवाची स्तुती असो. Our God is not the Lord who will keep you in the loss. आणि तो तुम्हाला फक्त तोट्याचंच देणार नाही, He will not keep you in the loss. आणि तुम्हाला तो तोट्यामध्ये ठेवणार He नाही. will see that your loss is filled. आमेन. आणि तो बघून घेईल की तोटा जो आहे तो भरला जाईल. I will show you what the Bible says later. आणि मी पवित्र शास्त्रात काय सांगितलं हे तुम्हाला But सांगतो now नंतर. Paul and all these people were stuck in that storm and they had no place, so they had to remove every stuff from the ship. आणि ते अडकले होते त्या वादळामध्ये, म्हणून त्यांना बोटीतलं सर्व सामान फेकून द्यावं लागलं. इतना ही नहीं, एवढंच नाही, बाद में उन लोग को शिप टैकल्स, शिप टैकल का मतलब जो शिप के बाहर लोड अनलोड करने वाला जो मशीनरी होता है, टूल, ऊपर खींचने का, नीचे डालने का, वो टूल भी तोड़ के गिराना पड़ा. जो चीज के द्वारा, जो टूल्स के द्वारा सारा सामग्री ऊपर लोड कर सकते और लोड किया सामग्री नीचे ला सकते, वो टूल भी तोड़ना पड़ा. बिकॉज वो इतना हैवी था, शिप को स्टेबलाइज करने के लिए वो सारी चीजें तोड़नी पड़ी. दैट्स व्हाट द डेविल हैज डन. आणि असंच सैतान करतो. He blocks the things coming to you and the things going out from you. आणि तुमच्याकडे ज्या गोष्टी येत आहेत आणि तुमच्यातनं ज्या गोष्टी जायला हव्यात, That's त्या why सर्व गोष्टींमध्ये तो We are अडथळा waiting, निर्माण Lord, why करतो. things are not happening? आणि मग आपण म्हणतो की का गोष्टी घडत नाहीयेत, Neither I am receiving anything. मी काय मिळत पण नाहीये मला काही, Neither what I'm doing is working out. आणि जे काय मी करतोय ते सुद्धा काही घडत नाहीये Why? चांगलं. Because का? you have broken the ship tackles. कारण की तुम्ही जे पुरवठा करणारी मशीन आहे तीच तोडलेली आहे. आपके अंदर कुछ नहीं आ सकता है और शिप के अंदर से कुछ नहीं जा सकता है. Why? का? It's only because we ignored the word from God. कारण की आपण देवाकडनं आलेला शब्द हा दुर्लक्षित केला. But I'm telling you, पण मी तुम्हाला सांगतो, this is just a problem I'm telling you. ही फक्त समस्या आहे, मी तुम्हाला सांगतो. But there is a solution in the Bible. पण त्याचं उत्तर आहे, त्याचं एक सोल्युशन आपल्याला देवाने दिलेलं Even आहे. if we have made the biggest mistakes, आणि जरी आपण सर्वात मोठ्या चुका केल्या असतील, even if we found ourselves in a very tough and unrecoverable situation, आणि तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीमध्ये आहे की तुम्ही त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, I'm telling there is hope. पण तरी मी तुम्हाला सांगतो तिथे आशा There आहे. is hope. तिथे आशा There आहे. is hope. तिथे आशा आहे. Our God will not let you be there. आणि देव तुम्हाला तिथेच ठेवणार नाही. Our Father will not let you be there. आपला पिता तुम्हाला तिथे ठेवणारच नाही. Though you and I ignored the instructions of God, जरी आपण देवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं, but yet God is merciful. तरी देव आपला हा दयाळू परमेश्वर His आहे, grace never ends. आणि त्याची कृपा कधीच संपत नाही. Many people think, oh, because I moved away from God, I turned from God, आणि अनेक लोक असा विचार करतात, मी देवापासून लांब गेलो, something bad is going to happen. आता काहीतरी वाईट माझ्या बरोबर He घडेल, will judge me. आता तो माझा न्याय करेल, Curse will come upon me. शाप माझ्यावर My येतील, life will become difficult. आता माझं जीवन संघर्षमय होईल, But अवघड होईल. the good news is Jesus still cares for you. आमेन. पण चांगली बातमी ही आहे की येशू तरी तुमची काळजी करतो. He still wants to be gracious to your life.
आणि तरी त्याला तुमच्या बरोबर ग्रेशियस राहायचंय. The Bible says His mercy endures forever. आमेन. आणि त्याचं वचन सांगतं आपल्याला त्याची कृपा सदा आपल्यावर आहे. And His grace is boundless. आणि त्याची जी कृपा आहे त्याला कुठलाही अंत नाहीये. Hallelujah. हालेलुया. God wants to still show favor even if you have made 1,000 mistakes in your आणि life. तुम्ही जीवनामध्ये 1000 चुका करा पण देवाला तुमच्यावर कृपा दाखवायचीच आहे. Hallelujah. हालेलुया. That's the good news. आणि ही चांगली बातमी आहे आपल्या So you have to be सगळ्यांसाठी. joyful. आणि म्हणून तुम्ही आनंद करा. And you will come running to God when you know our Father's heart is like this for आणि me. म्हणून तुम्ही आपल्या परमेश्वराकडे पळत आलं पाहिजे की तो आपला परमेश्वर किती कृपाळू दयाळू परमेश्वर आहे. Hallelujah. And then आणि मग they are नंतर stuck in the midst of the storm. ते त्या वादळामध्ये अडकले मध्येच. And now the soldiers said, आणि सैनिक काय म्हणतात आता? सब फेंक दिया, सामान फेंक दिया, शिप का टैकल तोड़ दिया, अभी 276 लोग, 200 what do you call 76? 76 लोग बचे, अब इनका क्या करे? इनको भी मार दो. That's what the Bible says. पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे की तेच म्हणतात की या लोकांना आता मारून टाका. The soldiers came and said, let's kill all these people आणि सैनिक येऊन म्हणतात की या सर्व लोकांना आपण मारून and टाकूया let them throw into the sea. आणि त्यांना समुद्रात फेकून देऊया. But I'll tell you one thing. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. Because of Paul, पौलामुळे the grace came upon everyone. आमेन. ती कृपा त्या सर्व लोकांवर आली. That centurion said, तो शताधिपती म्हणाला no, 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 no. नाही, You will not do that. आपण हे असं करणार नाही. The whole soldiers on one side. सर्व सैनिक एका बाजूला All soldier का leader एक बाजू में. आणि त्या सैनिकांचा जो शताधिपती होता तो एका बाजूला. बोला नहीं. Because he wanted to save Paul. कारण त्याला त्या पौलाला वाचवायचं He होतं. wanted to save Paul. त्याला पौलाला वाचवायचं होतं. And because of Paul, आणि पौलामुळे remaining 275 were saved. आणि ते 275 वाचले. I'll tell you one good news. आणि एक मी चांगली बातमी तुम्हाला सांगतो The आज. grace and the favor that is there upon your life is going to save many people. आमेन. आणि तुमच्या जीवनात जो अनुग्रह जी कृपा देवाची आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना वाचतील. You don't know. Paul तुम्हाला- also didn't know. तुम्हाला कळणार नाही, त्या पौलाला सुद्धा माहित नव्हतं. Because the favor came upon Paul, because of favor of Paul, everyone was saved. आणि त्या पौलावर अनुग्रह आला आणि त्या अनुग्रहाद्वारे अनेकांचं जीवन Through वाचलं. you, your family will be saved. आमेन. तुमच्याद्वारे तुमच्या कुटुंबाचं तारण होईल. Through your favor that is come upon you, your friends will be saved. आमेन. तुमच्यावर आलेल्या अनुग्रहामध्ये तुमचे जे मित्र आहेत त्यांचं तारण होईल. Because they are connected to you. कारण ते तुमच्याशी जुडलेले आहेत. Those 275 people were connected to Paul. आमेन. आणि ते 275 लोक त्या पौला बरोबर जुडलेले So होते. everyone who is connected to you, they will receive favor. आमेन. आणि जेवढी लोक तुमच्याशी जुडली जातील त्या सर्वांवर देवाचा अनुग्रह येईल. Praise God. And Hallelujah. not one died. आणि फक्त एकदाच नाही, Not one died. आणि त्यातला एकही मेला नाही. The soldiers were ready with the sword. आणि ते सैनिक तर तलवार घेऊन तयार होते. Praise God. You know, Hallelujah. that's what happens आणि असंच घडतं when we ignore the instruction from God जेव्हा आपण देवाकडनं आलेल्या सूचना दुर्लक्षित करतो and we find ourselves in difficult situations. आणि आपण आपल्या स्वतःला त्या अवघड परिस्थितीमध्ये अडकून घेतो. Who pulled it? कोणी ओढली ती परिस्थिती? We pulled it. आपण स्वतः. God ने नहीं डाला हमने को उधर, हम लोग ने खींच के लिया दुर्लक्ष करून. त्याचा शब्द दुर्लक्ष करून आपण स्वतःला त्या जागेमध्ये आणून ठेवलंय. But I'm telling you, God is still good. आमेन. God is still good. आमेन. His mercy endures forever. आणि त्याची कृपा त्याची दया सर्वत्र अंतकाळापर्यंत आपल्या बरोबर आहे. In that midst of that storm, 14 days, आणि त्या वादळामध्ये 14 दिवस they did not eat food त्यांनी अन्न सुद्धा खाल्लं नाही. because they were under so much of tension. आणि त्यांना एवढं टेन्शन होतं. वो खाना ही भूल गए. क्या खाए? इधर इतना तूफान चल रहा है, खाना जाएगा ही नहीं अंदर. So for 14 days they did not eat one morsel. एक खाना नहीं खाया. 14 दिवस त्यांनी एक अन्नाचा घास खाल्ला नाही. Then Paul came मग पौल आला. and he said, तो म्हणाला, brothers, भावांनो, you have not eaten for 14 days. तुम्ही 14 दिवस झाले काही अन्न खाल्लेलं नाही. Eat something so that you may have strength. की काहीतरी खा जेणेकरून तुमच्यामध्ये सामर्थ्य येईल, बळ येईल. I'll tell you one thing.
एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, In the midst of many problems, you forgot to eat. आणि अनेक ह्या समस्यांमध्ये तुम्ही अन्न खायचं सुद्धा विसरता. कौन सा खाना? घर का नहीं. कोणतं? Spiritual. आत्मिक अन्न, Spiritual bread. आत्मिक अन्न, You अन्न forgot. तुम्ही विसरता. You forgot that we have to eat our spiritual bread. तुम्ही विसरून जाता या सर्व वादळामध्ये, संकटामध्ये तुम्हाला ती आत्मिक भाकर खायची आहे. And Paul is coming and telling, आणि पौल तिथे येतो आणि त्यांना सांगतो, like a spiritual father, एक आत्मिक पित्याप्रमाणे, eat something. की काहीतरी खा. When you come here, you are eating the spiritual bread. आणि जेव्हा तुम्ही इथे येता, तुम्ही ते आत्मिक अन्न, ती आत्मिक भाकर खात असता. What is being cooked here is a spiritual bread. आमेन. आणि इथं जे काय शिजवतंय काय आहे, ती आत्मिक भाकर आहे. God says, don't be long without food. आणि देव म्हणतो की त्या अन्नाशिवाय जास्त दिवस राहू नकोस. Many people have made a habit to be without food for days. आणि अनेकांनी सवय लावली की खूप दिवस त्या अन्नाशिवाय राहायचं. Which anna? कोणतं कोणतं अन्न? Atmik. आत्मिक भोजन, Spiritual bread. आत्मिक भाकर. God says man shall not live by bread alone. आणि आपल्याला वचन सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे The every word that comes out of the mouth of God. देवाच्या मुखातून आलेल्या प्रत्येक शब्दाने जगेल. Praise God. हालेलुया. Now finally, शेवटी now this is still not the message. This is just the background. Okay, now finally Paul, next day they see a little bit of day. आणि पुढच्या दिवशी त्यांना एक दिवस दिसला, And थोडा उजेड दिसला, when the प्रकाश day दिसला. comes, when the day comes, आणि जेव्हा दिवस उगवला, suddenly they saw one island. त्यांना एक आयलंड दिसलं. इतने दिन के ट्रैवल के बाद दिन हम लोग ने देखा है और वो दिन के उजाल में हमको एक आइलैंड दिख रहा है. They all went towards the island. आणि ते त्या आयलंड कडे जातात. मग Now is the real story. आता खरी गोष्ट सुरू Now होते. listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. Now Paul and all these people, all the 275 people, they all get down at this island called Malta. आणि त्या मोल्टा नावाच्या बंदरावर उतरतात सर्व लोक. Okay? वो आइलैंड का नाम क्या था? माल्टा. Malta. माल्टा. वो टाइम मेलिटा था, now it is called Malta. Okay? माल्टा. Everyone gets down at Malta. आणि सर्वजण त्या माल्टा नावाच्या बंदरावर उतरतात. And they just came out of big storm, आणि ते त्या सर्व वादळातनं आलेले, बाहेर आलेत नुकतेच. frightened, सर्व घाबरलेत, panicked, सर्व चिंतित आहेत, and they all go towards the Malta island. सर्व घाबरलेत आणि ते त्या बंदरावर जातात. Now in Malta there were so many people staying, आणि अनेक लोक त्या बंदरात राहत होते. residents of Malta. आणि त्या बंदरावरती राहणारी लोक होती ती. Again, परत because of Paul, आणि पौलामुळे the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला the सांगतं, people of Malta welcomed them in unusual way. आणि त्या लोकांनी त्या सर्व ह्या लोकांचं स्वागत केलं. ऐसा कैसे हो सकता है? माल्टा के लोग तो हम लोग को पहचानते नहीं, हम लोग उनको पहचानते नहीं है, लेकिन फिर भी वो लोग ने हमारा इतना अच्छा स्वागत और इतना क्या बोलते पाहुणचार कैसे किया? Because the Bible says in Acts 28, आणि प्रेषितांची कृत्य 28 मध्ये it says unusual favor came upon them. आणि त्यांच्यावर अनुग्रह आला इतका. Unusual का मतलब what do you call unusual? जो रेगुलर नहीं है. इतना फेवर किया वो लोग ने that these people were relaxed. आणि सर्व त्यांची चिंताच निघून गेली. मग Now the people of Malta, आणि हे मोल्टा बंदरावरची लोक जी होती, it was raining in that place, आणि खूप तिथं पाऊस पडत होता त्या बंदरावर, very cold. आणि खूप थंडी होती. These people have just come out of the boat, the आणि ship, ही सर्व लोक त्या बोटीतनं नुकतीच बाहेर आलेली आहेत. panicked, सर्व चिंतित आहेत, hungry, भुकेली आहेत, wet. सर्व भिजलेली आहेत. कैसा कंडीशन रहेगा सोचो. Then these people said, let's kindle the fire. आणि मग ही लोक काय म्हणतात, चला आपण शेकोटी पेटवूया. Let's kindle the fire. आपण शेकोटी पेटवूया. Now these people of Malta, they started the fire. आणि मग ही लोक काय करतात, माल्टाच्या बंदरावरची शेकोटी पेटवतात. The fire थोड़ा सा इतना सा, okay, little fire. Paul sees, Paul बोलता है बहुत छोटा है, मेरे को बड़ा वाला चाहिए. Paul goes
picks up a bundle of sticks. मग तो एक मोठी मोळी घेऊन येतो लाकडाची. Are you listening to me? तुम्ही ऐकताय का? Are you listening? तुम्ही ऐकताय का? Paul picks up a bundle of sticks in his arms. आणि तो मोठी त्या लाकडाची मोळी आपल्या हातामध्ये घेतो. Okay? He comes to the fire. आणि त्या अग्नीच्या त्या शेकोटीजवळ तो येतो Fire में डाल देता है. आणि त्या शेकोटीमध्ये ती टाकून देतो. But it was raining. पण तिथं तर पाऊस पडत होता Sticks were wet. आणि ती लाकडं जी होती ती ओली होती. Wet stick कभी आग पकड़ता है क्या? आणि ओली लाकडं कधी आग पकडेल का? अगर आग जलाना है तो सबसे ड्राई स्टिक लेना पड़ता है, बराबर? जो गांव में रहते हैं, जिनका खेती है, उनको मालूम है अगर वहाँ पे खेत को आग लगाना जलाना है तो सबसे ड्राई लकड़ी लेना पड़ता है. बट माल्टा में बारिश हो रहा है. पॉल लकड़ियां लेकर आता है, सारी लकड़ियां भीगी हुई है. येट ही पुट्स इन द फायर. आणि तरी तो ती शेकोटी पेटवतो. I'm going to tell you what is the meaning of that. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. Now, as Paul is just putting the sticks in the fire, आणि जसा पौल त्या लाकडं त्या शेकोटीमध्ये घालत होता, suddenly अचानक a snake comes out of that bundle of sticks. त्याच्यातनं एक साप बाहेर येतो. A viper. एक वायपर म्हणजे साप. विषारी साप. बहुत विषारी सांप. Viper comes out and entangles or ties himself in Paul's hand. आणि स्वतःला त्या पौलाच्या हाताला तो गुंडाळीन घेतो. अगर आपके पास साथ वगैरह ऐसा हो गया तो आप क्या करेंगे? आणि तुमच्या बरोबर असं घडलं तर तुम्ही काय करताल? बोलो. चलो, सांप भी छोड़ो, एक छोटा कीड़ा अगर नजदीक आया, अगर पैर पे चढ़ा, ऐसा ऊपर ऊपर गया, तो आप क्या करेंगे? आप सबसे बेस्ट कथक करेंगे उस दिन. ऐसा कथक कभी नहीं किया रहेगा, ऐसा कथक आप करेंगे, है ना? क्यों? एक छोटा कीड़ा है. बट हियर पॉल्स हैंड वॉज completely tied with that viper. आणि इथे तर पौलाचा हात पूर्ण त्या सापाने गुंडाळला होता And पौलाच्या the हाताला. viper bit Paul. The viper bit Paul. आणि त्या सापाने त्या पौलाला चावला. But Paul said, huh? Snake? Okay. Sure. आणि तो न घाबरता त्याने त्या सापाला झटकून टाकलं. That's what the Bible says. What I'm telling you is from the Bible. पवित्र शास्त्रात असंच लिहिलेलं आहे. Paul says, snake, viper. Shook it. तो त्याला झटकून टाकतो. And उसने ऐसा झटका वापस से वो अग्नि में गिर गया. आणि तो त्या शेकोटीमध्ये पडला. Right? Now, हर एक व्यक्ति वहां पे देखा है, पॉल को देख रहा है कि पॉल अभी 2 मिनट में टपकने वाला है. सगळ्यांना वाटतं आता पौल मरणार. पॉल गया. पॉल को बहुत खतरनाक वाइपर ने काटा है. अभी पॉल गया. अभी पॉल का सब लोग, पूरा विलेज ऐसा देख रहा है पॉल. एंड पॉल इज स्टैंडिंग लाइक दैट. ये क्या देख रहे हैं मेरे को? व्हाट आर दिस पीपल वाचिंग? एंड एवरीवन इज वाचिंग. 2 मिनट हो गया, 5 मिनट हो गया, 1 घंटा हो गया. नथिंग हैपेंड टू पॉल. नथिंग हैपेंड टू पॉल. आणि काहीच घडलं नाही पौलाला. पॉल वाज स्टैंडिंग एज ही वाज. आणि जसा पौल होता तसाच तो थांबून होता. Everyone said, "You are a god, you are a god." सगळी लोक म्हणायला लागली, नाही तू तर देव आहेस, तू तर देव आहेस. उसके पहले बोला, ये आदमी मर्डरर है, ये किसी का मर्डर करके इधर आया है हमारे पेट के ऊपर. गॉड इसका जज कर रहा है. गॉड इसको, ये अगर समुद्र से आया ना, उधर बचा रहेगा, इधर नहीं बचेगा. प्रभु के हाथ में आया है ये, अब ये मरेगा. Afterwards suddenly said, "You are only God." आणि लगेच ते म्हणायला लागले, नाही तूच देव तूच आहेस. प्रभु है बाबा आमचा. Amen. तूच प्रभु है. See what happens? I'll tell you. Now listen to the revelation. ह्याच्या मागचं प्रकटीकरण काय आहे ते लक्षात घ्या. When the bundle of sticks was picked up, आणि जेव्हा त्याने ती मोळी घेतली लाकडांची, it is all wet. ती सर्व ओली होती. And when he put it in the fire, आणि जेव्हा त्याने ती शेकोटीमध्ये त्या अग्नीमध्ये टाकली, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, because of the heat, आणि त्या उष्णतेमुळे the viper came out. तो साप बाहेर आला. The snake was hiding in the bundle of sticks. आणि तो साप त्या मोळीमध्ये लपून राहिला होता. The snake would not come out if there was no fire. आणि जर तिथं अग्नी नसता तर तो साप बाहेर आला नसता. The snake would have stuck to the
bundle of sticks if there was no heat. आणि जर उष्णताच तिथे नसती तर तो साप बाहेर आलाच नसता. But because Paul put it in the fire, पण पौलाने काय केलं, ती मोळी काय त्या आगीमध्ये टाकली, शेकोटीमध्ये टाकली, because the heat was there, the snake came out. आणि त्या उष्णतेमुळे तो साप बाहेर आला. Tonight, आज रात्री as the fire of God will get kindled, आमेन, जसं देवाची अग्नी पेट घेईल as we are come here to put the bundle of sticks आणि जसं आपण ती मोळी आता त्या शेकोटीमध्ये टाकणार आहोत, in your life, wherever the devil is hidingly working, आणि जिथे कुठे तुमच्या जीवनामध्ये सैतान लपून काम करत असेल, because of the fire in this place, he is going to come out. आमेन, आणि या जागेमध्ये ती अग्नी असल्यामुळे तो बाहेर येईल. You're going to see that happening. आणि तुम्ही हे बघताल घडताना, You're going to see the fire of God in this place. आणि तुम्ही पाहताल देवाची अग्नी इथं उतरलेली. It is already here. ती अगोदरच इथे आहे. It is already here. ती अगोदरच इथे आहे. The sticks are getting put in the fire. आता ती मोळी ते लाकडं त्या अग्नीमध्ये टाकण्यात येतील. As you are thinking about your experiences in the past, आणि जसे तुम्ही अनुभव घेतलेत भूतकाळातले, जसं तुम्ही त्याचा विचार करताल, wherever the devil worked in any area of your life, आणि जिथे कुठे सैतान तुमच्या जीवनात कार्य करत असेल लपून, put it in that fire. त्या अग्नीमध्ये त्या टाकून द्या. The heat will draw out the serpent which is hiding. आणि ती अग्नी, तो उष्णता त्या सापाला त्या भागातनं बाहेर काढेल. हालेलुया. Are you ready? तुम्ही तयार आहात का? You're going to see deliverance from hidden enemy. तुम्हाला त्या लपलेल्या शत्रूपासून सुटका हवी आहे का? The hidden enemy must be pulled out. मग तो लपलेला शत्रू बाहेर काढलाच पाहिजे. We are watching on the enemy which is seen, आणि जो दिसतो त्याच्याकडे आपण पाहत असतो, but we are not thinking about the enemy which is unseen. पण जो न दिसणारा आहे, लपून राहणारा आहे, त्याचा विचार कधी आपण करत नाही. Who is hidden, जो लपलेला आहे, but the fire will pull him out. पण ती अग्नी त्याला बाहेर खेचून काढेल. You know, in the bundle of sticks, आणि त्या मोळीमध्ये, it means याचा अर्थ काय आहे? it is a good health of yours, तुमची जे चांगलं आरोग्य जे आहे, but somewhere the doubt and fear is lying inside like a snake. आणि कुठेतरी तुमची शंका आहे, ते त्या स्नेक प्रमाणे किंवा त्या सापाप्रमाणे तुमच्यामध्ये अडकलेला Your आहे. prosperity is like a bundle of sticks, आणि तुमची समृद्धी आहे त्या मोळीप्रमाणे आहे. but the fear of losing is like a snake which is hidden inside. पण तुम्हाला ती भीती वाटते की तुम्ही ते गमावताल, ते त्या सापाप्रमाणे आहे. है ना? Am I right? मी बरोबर आहे ना? You know, I have everything. God has blessed me. But what if I lose? तुम्हाला तुम्ही असा विचार करता, मी तर समृद्ध आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण कदाचित हा पैसा मी गमावला तर? What if this goes away? आणि जर हा निघून गेला पैसा तर The काय? fear, ती जी भीती आहे, the torment, ते जे त्रास आहे, छळ आहे, the doubt तो शंका जी आहे, is like the hidden serpent inside things that God gave you. ती आहे त्या सापाप्रमाणे जो लपलेला आहे, It is inside. तो आतमध्ये You लपलेला आहे. have all things blessed in Christ. You are blessed in all things. आमेन. तुम्ही ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित आहात. But through this simple fear and doubt and unbelief, you let the serpent go inside. पण त्या अविश्वासामुळे, शंकेमुळे, भीतीमुळे त्या सापाला तुम्ही आत Are you पाठवताय. understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का? Through fear, भीतीमुळे, through doubts, शंकेमुळे, unbelief, अविश्वासामुळे, worries, काळजीमुळे, tensions, सर्व टेन्शनमुळे, depression. निराशेमुळे, These are all the serpents that have entered into your blessings. आणि हे सर्व एक प्रकारचे साप आहेत जे तुमच्या त्या आशीर्वादांमध्ये प्रवेश करतात. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय? Tonight, आज रात्री God is going to expose every hidden enemy Amen. and set you free. तुमच्या जीवनात लपलेले सर्व जे शत्रू आहेत त्याला देव एक्सपोज करणारे, उघड करणार And you'll आहे, be set free. आणि तुम्ही सुटका पावताल. Set free. तुम्ही सुटका पावताल. You will not know what that hidden enemy is. आणि तुम्हाला माहिती नाही ते लपलेले शत्रू काय आहेत ते. But the fire is going to expose it. आमेन. पण ते अग्नी आहे, ती उष्णता त्याला एक्सपोज करेल.
Are you ready for that? तुम्ही तयार आहात का या If गोष्टीसाठी? you believe, जर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय, the fire of God is here. आमेन, देवाची अग्नी इथं आहे. I told you when I bring the word, God confirms his word by signs, wonders and miracles. आणि जेव्हा मी देवाचा शब्द घेऊन येतो, देव त्याच्या चिन्ह चमत्काराने तो खात्री करून देतो, He confirms. तो कन्फर्म करून देतो. So his fire is here. आमेन, त्याची अग्नी इथे आहे. Because what I'm sharing with you is a very deep message, but I've given you very softly. आणि हा संदेश खूप खोलवर आहे, पण त्यातल्या थोडक्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. But what God is interested is, पण देवाला काय करायचं आहे तुमच्या He जीवनात? wants to set you free तुम्हाला त्याला सुटका द्यायची आहे. from all the hidden enemies. सर्व त्या लपलेल्या शत्रूंपासून त्याला तुम्हाला सुटका द्यायची आहे. Now what happened? पण काय घडलंय? That serpent coiled around Paul's hand त्या सापाने काय केलं? पौलाच्या हाताला गुंडाळी केली and bit him. आणि त्याला चावला. But nothing happened to Paul. पण पौलाला तर काहीच घडलं नाही त्याच्या जीवनात. Do you know one thing? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? Your body, तुमचं जे शरीर आहे, after resurrection, पुनरुत्थानानंतर because you received the resurrection power, तुम्ही ते पुनरुत्थानाचं सामर्थ्याचा स्वीकार केला, you are resistant तुम्ही त्याला रेझिस्टन्स आहात, प्रतिकार करता. to every poisonous injection in your Amen. body. आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक जे विषारी गोष्टी येतील त्याचा तुम्ही प्रतिकार करताल. The hand of Paul, whether right or left, आणि जो पौलाचा हात होता, actually, खरं तर if I tell you the real story, the serpent has क्या बोलते हैं उसको? 2 teeth, right, in the front, right? When it bit Paul, जेव्हा सापाने त्या पौलाला चावला, उसका दांत अंदर ही नहीं गया. त्याचे दात आतमध्येच गेले नाही त्याच्या शरीरामध्ये. You know why? का माहिती आहे? Because in the hand of Paul, पौलाच्या हातामध्ये, and the same is with you, आणि तसंच तुमच्या बरोबर आहे, the hand of Paul पौलाचा हात was carrying a specific anointing, एक विशेष अभिषेक त्याच्यावर होता, which is called ज्याला म्हणतात the Shafak anointing. शफाक अभिषेक. That Shafak anointing आणि तो शफाक अभिषेक, would not let the serpent's teeth go inside. त्या अभिषेकाने त्या सापाला चावू दिलं नाही पौलाला. As if Paul's hand became the hand of iron. आमेन. जसा काय पौलाचा हात त्या मेटलचा झाला, It became like लोखंडाचा a झाला, hand of steel, जसा काय तो स्टीलचा हात झाला, liquid metal. लिक्विड मेटल सारखा. And he was trying to, the serpent was trying to bit him, but it would not go inside. आणि साप त्याला चावण्याचा प्रयत्न करत होता, पण तो चावूच शकला नाही त्याला. Everyone was watching. अभी गया आणि Paul. सर्वजण पाहत होते. 15 मिनट हो गया, 20 मिनट हो गया, nothing happened to Paul. Nothing happened to Paul. काहीच घडलं नाही पौला बरोबर. The ones who said you are supposed to be judged, आणि जे लोक म्हणत होते की तुझा न्याय होईल, you are supposed to die, तू मरशील, the same people said you are God. आणि तीच लोक मग त्याला म्हणतात की तूच परमेश्वर आहेस. The anointing that is upon you, आणि जो अभिषेक तुम्हा सर्वांवर आहे, initially they will say a lot of evil and weird things about you. तुमच्याबद्दल त्यांनी अनेक वाईट गोष्टी, विचित्र गोष्टी बोलल्या असतील. But when they see the favor of God upon your life, पण जेव्हा ते देवाचा अनुग्रह तुमच्यावर बघतील, they will say you are a different group. आमेन, ते म्हणतील तुम्ही वेगळे You are आहात, not the ones that we thought about. आणि आम्ही जो विचार केला ते तुम्ही नाहीत. Praise God. The हालेलुया. same people who cursed you, ज्या लोकांनी तुम्हाला शाप दिला, the same people who spoke evil against you, ज्यांनी तुमच्या विरुद्ध बोलले, they will bow before you. आमेन, ते तुमच्या पुढे नमन करतील. The anointing and the favor will do such things for you. आणि अनुग्रह आणि अभिषेक हे अशी कामं, महान कामं करतील. Amen. हालेलुया. The Shafak anointing is in this place. आणि शफाक जो अभिषेक आहे या जागेवर आहे, And the fire is in this place. आणि ती अग्नी सुद्धा या जागेवर आहे. And that fire will unveil and remove every hidden enemy from that darkness. आणि त्या अंधकारातून प्रत्येक लपलेला जो सैतान आहे त्याला ते बाहेर काढेल. And the Shafak anointing will protect you from every poison. आणि सर्व विषापासून ते शफाक अनॉइंटिंग तुम्हाला वाचवेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Me and my wife and some people know what is the manifestation of Shafak anointing.
आम्हाला माहिती आहे हे शफाक अनॉइंटिंग काय आहे. When it comes, जेव्हा ते येतं, you cannot be, or if I say, you will be in that for hours. तुम्ही तासन तास त्याच्यामध्ये राहू You will शकतो go home early morning 6 o'clock. आणि सकाळी पहाटे तुम्ही इथून बाहेर पडताल. The anointing is real like an iron. ते जसं काय एक त्या लोखंडाप्रमाणे आहे. I don't know if anyone gets today. If God wills, you may get that experience. आपको वो अनुभव मिलेगा अगर परमेश्वर का इच्छा है. आपका हाथ एक आयरन के जैसा हो जाएगा और आप बोलेंगे ये क्या हो रहा है मेरे हाथ में, ये क्या आ रहा है, what is happening to me. It is a shafak anointing Amen. that will be released upon you Hallelujah. if you believe. जर तुम्ही विश्वास ठेवतात तर. Are you ready? तुम्ही तयार आहात का? The devil is not a factor. आणि सैतान इथं कुठला भागच नाहीये. I am not interested in what the devil was doing in your life. आणि सैतान तुमच्या जीवनात काय काम करतोय त्याच्याशी मला काही घेणं देणं I am नाही. interested in what God is going to do in your life. पण देव तुमच्या जीवनात काय करणार आहे त्याच्याशी मला घेणं देणं आहे. What God is about to begin something, that is what I am interested in. आमेन. आणि देव तुमच्या जीवनात कशाची सुरुवात करणार आहे ते मला जाणायचंय. Hallelujah. हालेलुया. Are you ready? तुम्ही तयार आहात Are का? you ready? आहात का तुम्ही तयार? Every hidden enemy will be out. सर्व लपलेले शत्रू बाहेर पडतील. What did Paul do? पौलाने काय केलं? Shook it. ते झटकून टाकलं. Where? कुठे? In the fire. अग्नीमध्ये. What you will do today? आज तुम्ही काय करणार आहात? Shake it off. ते सर्व झटकून टाका. Tell the devil, I don't need you. Get out of my life. सैतानाला सांगा तुझी माझ्या जीवनात काही जागा नाही. I shake you off in this fire. मी तुला त्या अग्नीमध्ये झटकून टाकत आहे. The fire is going to go very high. आणि ती अग्नी खूप मोठी होत वाढत जाणार आहे. It is, I can sense it is just growing. आणि मी असा अनुभव घेतोय की ती वाढत It वाढत is just चालली. growing. मला असं वाटतं की ती वाढत आणि And वाढत as you चालली. start, shooing off every serpent from your life, you will see deliverance happening. आमेन. आणि तुम्ही सुटकेचा अनुभव घेताल. आमेन. आपको समझ रहा है मैं क्या कह रहा हूं? हर एक छुपा शत्रु आज परमेश्वर बाहर निकालेगा. हालेलुया. हर एक छुपा हुआ is the hidden enemy that was very slyly and slowly working from inside. जो आतून काम करतोय He was working for many days from inside. अनेक दिवसांपासून. But today God is going to pull him out. पण देव आज तो बाहेर काढेल ओढून. Hallelujah. Let's all stand.